त्याला आपण नक्कीच देऊ शकतो, कारण ऑफ साईडला त्याची फटकेबाजी कमालीची आहे, परंतु तो सामना त्यांना गमवावा लागला. अपेक्षा होती मोठ्या धावसंख्येची, परंतु जास्त काही धावा झाल्या नाहीत. 4 ओव्हरची मॅच असणार आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत. मगाशी मस्त गर्दी होती, आता दर्दी उरलेत, त्यांचंही स्वागत आहे. KDC यूट्यूब चॅनलवरती जे आमच्या समोर जोडले गेले त्यांचंही स्वागत आहे. अजिंक्य पवार घर बसल्या मस्तपैकी इतरांना कामाला लावून स्वतः आनंद घेत आहेत. त्या अजिंक्य पवार KTCचे ॲडमिन यांचंही स्वागत. स्वप्नील शेठ कांबरी कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला बसलेत. या संघाचे पुरस्कर्ते आहेत. छान व्हाईट जर्सी मला आवडल्या, कलर खूप चांगला आहे, कारण व्हाईटमध्ये शोभा वाढते. बाकी ती झगमग असते ठीक आहे, ती कॉर्पोरेटला ठीक आहे, परंतु मैदानात उतरताना त्या व्हाईटची झलक काही वेगळीच असते. आणि पांढरा रंग हा माणसाला शोभतो, मग तो माणूस गोरा असला काय आणि काळा असला काय. माणसाने पांढऱ्या रंगासारखंच असावं, माझ्यासारखं नाही. माझा रंग अजून कोणाला काळाच नाही. चला मॅचला करतोय सुरुवात. 4 षटकांचा सामना असेल. पहिलं षटक घेऊन मात्र गोलंदाजीसाठी दाखल झाला आहे नामदेव मार्के. सलामीची जोडी अग्रिसेना बडवल संघाची प्रथमेश आणि त्याच्या साथीला आहे मनीष. पहिलं षटक, पहिला चेंडू, पहिलाच बॉल, लपेटा शॉट खेळायचा होता. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, खरं तर मिड ऑन आतमध्ये लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. प्रथमेश स्ट्रायकिंग एंडला. पहिला चेंडू निर्धाव. 4 षटकांचा हा सामना असेल. दुसरा चेंडू समोर टाकलाय, बॉल उडवलाय नामदेव मार्केच्या डोक्यावरून थेट स्क्रीनच्या वरतून षटकार. पहिला चेंडू निर्धाव आणि त्यानंतर स्लाइट ओव्हर पिच बॉल, त्यावरती आक्रमण पाहायला मिळालं. ते प्रथमेश खेचला इथे षटकार. चांगली सुरुवात अग्रिसेना बडवल संघाकडून. सगळे जे व्यावसायिक आहेत ना, त्या व्यावसायिकांनी देखील आयोजकांचे आभार मानलेत. यंदाच्या वर्षी या नेरळ म्हणजे कर्जतचाच भाग आहे. बरेच जण कधी कधी म्हणतात की थोडे वेगळे. नाही बाबांनो, आपण एकाच तालुक्यातले आहोत, हे लक्षात असू द्या. फक्त तालुका आपला मोठा आहे. लॉंग ऑनच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम स्ट्रोक, मिड विकेटच्या दिशेने बॉल चाललाय. 1 धाव मात्र जोडली जाते. धावसंख्या ती मात्र 7. या विभागामध्ये, संपूर्ण विभागामध्ये नाईट मॅचेस खूप झाल्या, खूप म्हणजे खूप मॅचेस झाल्या. म्हणून त्या व्यावसायिकांनी देखील आभार मानलेत आयोजकांचे, की त्यांच्यामुळे त्यांनाही संधी मिळाली व्यवसाय करण्याची. सो सगळे आयोजकांचे मनपूर्वक आभार त्या व्यावसायिकांच्या वतीने. ते देखील आत्ताही येत, कारण स्पर्धा होतात, मंडळी येते, प्रेक्षक येतात, खाऊ गल्लीमध्ये गर्दी होते आणि त्यांचा व्यवसाय होतो. व्हाईट बॉल, थोडा दबाव नामदेव मार्केवर आणि एका धावसंख्येने धावफलक मात्र धावून पोहोचले 8 वर. अजित निकम सर जे अंपायरिंग सध्या करतात, एक वेगळीच अदा आहे अजित निकम सरांच्या अंपायरिंगमध्ये. क्लीन बॉल, दांडी गोल, नामदेव मार्केचा भन्नाट यॉर्कर, फलंदाज बाद. माजी पंचायत समिती सदस्य चषक आजची 3री रात्र आहे. खूप छान आयोजन आणि एंड ऑफ द सीझन, म्हणजे आता टेनिस बॉल क्रिकेटचा सीझनही संपत आलाय आणि या सीझनच्या समाप्तीला एक खूप मोठी स्पर्धा. आज आदरणीय गोडविंदे साहेबांचा वाढदिवस देखील मोठ्या थाटामाटात जल्लोषात मात्र तो इथे साजरा झाला. आजचीच रात्र, उद्याची शेवटची रात्र असेल 4 तारखेची. खरं तर आता 4 तारखेलाही सुरुवात झाली. जे प्रेक्षक, गावातले प्रेक्षक पहिल्या मॅचला येतात, त्यापैकी जे शेवटपर्यंत थांबतात ते खरे पाठीराखे. अत्यंत खाजवंत प्रेक्षक आणि त्यांची टीमही नसून जे पहाटेपर्यंत थांबतात मॅच पाहण्यासाठी, त्यांना कुठेतरी प्रत्येक वर्षाच्या शेवटी मात्र त्यांचा सत्कार हा आयोजकांनी किंवा आपल्या असोसिएशननी करायला हवा. ते पाठीराखे फार महत्त्वाचे आहेत आणि ते प्रेक्षकही महत्त्वाचे आहेत. नामदेव, हो, बॅट फिरवली, टप्पा मागे ठेवला. नामदेवला ठाऊक आहे याच्या रडारमध्ये बॉल टाकला तर स्टेजवरूनही मारेल. ठाऊक आहे नामदेवला. निर्धाव चेंडू. धावफलक आत्तापर्यंत अग्रिसेना टीमचं 8. 5 चेंडूंमध्ये 8. कपिल झुमटे आलाय नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. अग्रिसेना बडवल, भाई गडगे या टीमच्या साथीला नेहमी असतात. बाकफुटला जाऊन कट केला आणि ते झेल.
महत्वाची विकेट. कपिल झोमटे हॅज टू डिपार्ट. सॉफ्ट डिसमिसल आणि नामदेव मार्केने ही विकेट घेतले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि अग्रिसेना बडवल संघाची धावसंख्या ती 8. विकेट गेल्यात 2. कपिल झोमटे मात्र इथे बाद झालाय. महत्वाचा फलंदाज. बॅकफुटला जाऊन स्लॅश करायचं होतं. नामदेव मार्के गोलंदाजी करतो आणि त्याच्या सुपुताने इथे कॅच घेतले. बाबाच्या बॉलिंग वरती मात्र लकीचा झेल. एक काळ असा होता की मैदानात असताना शाळेतून जेव्हा सुटायचो, दप्तर टाकायचो, मैदानात खेळायला जायचो, बाबाची गाडी 5:30-6 वाजता जरी दिसली तरी त्या शेतातून धूम ठोकत घरी बाबा आलाय, रट्टे तर पडणार नाहीत ना. आता काळ बदललाय. पहा, बाबा गोलंदाजी करतो, पोरगा कॅच घेतोय. हे क्रिकेट आता बदललंय. मग अशी चर्चा चालू होती थोडी माझी प्रेक्षकांसमेत, या खेळाडूंसमेत. प्रत्येकाच्या बॅट आल्यात. एक ना 2-2 बॅट होत्या पहिले. अगदी 5-5, 7-7 किलोमीटर, 7 काय 10-10, 12-12 किलोमीटर चालत जायचे. आता प्रत्येकाकडे बाईक आले. असू दे, क्रिकेट बदलते, आला पाहिजे, सगळे सधन झाले पाहिजेत, बस एवढंच. इनसाइड एज चांगला प्रयत्न होता नामदेवचा. इथे डायरेक्ट हिट मात्र झाला नाही, सिंगल रन. आता सगळ्यांच्या नजरा मात्र हेमंत कालेकर वरती असतील, जो महत्त्वाचा खेळाडू आहे अग्रिसेना बडवल संघाचा. नेक्स्ट मॅच गुणघे, श्री11 गुणघे आणि त्यांच्या विरोधात मात्र सिद्धिविनायक बीड. दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण टॉस साडीया. अजय डायरे सर मात्र या स्पर्धेला लीड करतात. ओ, कमालीचा फटका. बॉल पाठवलाय थेट उल्हास नदीच्या दिशेनं. त्या पात्रात चेंडू. षटकार. शॉर्ट पिच बॉल हेमंत कालेकरच्या विरोधात. मला असं वाटतं आपल्या पायावरती दगड मारून घेण्यासारखा आहे. ओव्हर पिच बॉल. हवेत होता चेंडू कव्हर्सच्या दिशेनं. फक्त एकच धाव. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये किमान अग्रिसेना बडवल टीमला 40 धावा तर कराव्याच लागतील. आतापर्यंत धावा झाल्यात अग्रिसेना संघाच्या 16. चांगली धाव संख्या आहे. एक षटकाराने थोडा नक्कीच फरक पडलाय. जो विकेट होता त्याचा दबाव, आजचा असर मात्र नक्कीच कमी झालाय. 16 धावा. सेकंड ओव्हर. आणखी एक स्ट्रोक, परंतु इथे क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय. चांगला झेल. आउटफील्ड मध्ये मार्केवाडी टीम चांगल्या कॅचेस घेत असताना फलंदाज बाद. पहिला राऊंड झाला ना, आयोजकांना बरं वाटतो. सर्वांचे इंटरव्ह्यू येतात ना. आता आहे घाला, काय करायचं होतं का, कसलं खुशीत असतात ना. काही ते टीम आहेत ना आपल्या तालुक्यातला, 500 टीम, 1000 टीम. फलंदाज बाद. 2 विकेट गेल्यात. मिस टाइम स्ट्रोक. मिड ऑफला झेल. आणखी एक फलंदाज बाद. काय गोलंदाजी केले सेकंड ओव्हर मध्ये विशाल माळीने. आणि आहिर साहेब यांच्या वतीने प्रत्येक विकेटला 100 रुपयांचं कॅश प्राइज. आणि आता हे 200 रुपयांचं कॅश प्राइज ते मात्र विशालला. विशालचे मामा आहेत प्रकाशजी आहिर. मामांचं प्रेम भाच्यावर. अग्रिसेना बडवल संघाला बॅकफुटला ढकलण्यात यश मिळालंय. खरं तर जो षटकार आला हेमंत कालेकरचा, असं वाटलं की नाही आता अग्रिसेना बडवल संघ पुन्हा एकदा फ्रंटफूट वरती येईल, आक्रमण करेल, परंतु विशालला ते मान्य नव्हतं. त्याने विकेट मात्र इथे घेतल्या. आणि या ओव्हरमध्ये 2 विकेट आल्यात. नामदेव मार्केने 2 विकेट घेतल्या. एकूण 4 विकेट गेल्यात. स्कोर आतापर्यंत 16. 16 लॉस ऑफ 4 विकेट.
बाकफुटला जाऊन गॅप शोधले आउटफील्ड फास्ट आहे आणि ते शेवटच्या क्षणी बॉल चाललाय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या झाली ती 20. 4 विकेट मात्र गेल्यात. सरासरी चांगली अग्रिसेना बडवल संघाची. दोन्ही टीम पुढच्या रेडी राहा आपण टॉससाठी. श्रीलेवन गुंडघे आणि त्यांच्या विरोधात मात्र श्री सिद्धिविनायक बीड. माजी पंचायत समिती सदस्य आदरणीय सुनीलजी कृष्णा गोडविंदे साहेब. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना 7ही चांगली लाभले खरं तर या स्पर्धेच्या निमित्ताने. सूरज घोडविंदे यांचे. अजय डायरे सर या संपूर्ण स्पर्धेला लीड करत असताना त्याचबरोबर आमचा निखिल चांगलं समालोचन करतोय. आणि फार महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का की अजय सर, जेव्हा आपण गोंगाट घालत नाही तेव्हा पब्लिक आपल्याला बरोबर तारते. शेवटी पब्लिकच आपला मायबाप आहे. पब्लिक जोपर्यंत आपल्याला साथ देते तोपर्यंत आपण या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहोत. ज्या दिवशी पब्लिक ठरवेल की नाही बाबांनो तुमच्या आता वेळ आले, तुम्ही आमच्यामध्ये या, पब्लिकमध्ये या, त्यावेळी मात्र आपण एक माईक सोडायचा आणि त्याच्या पब्लिकमध्ये जाऊन आनंद घ्यायचा. थर्ड ओव्हर 2 ओव्हरमध्ये 20 धावा. पाठलाग केला होता चेंडूचा. निर्धाव चेंडू मात्र इथे टाकलाय. थोडा बाहेर उभा होता असं वाटलं हेमंत कालेकर. एक वेगळी शैली आहे त्याच्या खेळीची. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय तो लकी नामदेव मार्के गोलंदाजीसाठी. 3ऱ्या षटकात पहिला चेंडू निर्धाव. शॉर्ट पिच बॉल. हेमंत कालेकरच्या विरोधात तुम्ही शॉर्ट पिच बॉलचा वापर करू शकत नाही. बॉल चाललाय सीमारेषा पार. हेमंत कालेकरचा चौकार. सुद्धा धावा खूप चांगल्या आहेत. 24 धावा आहेत आतापर्यंत. महत्वाचे आघाडीचे 4 फलंदाज बाद झाले तरी सुद्धा 3ऱ्या ओव्हरच्या 24 धावा झालेल्या आहेत. आणखी एक निर्धाव चेंडू थोडा पुढे चेंडू ठेवला हेमंत कालेकरला. याच गोष्टीचा उल्लेख सातत्याने त्याचे खेळाडू देखील करत आहेत. 3 चेंडूमध्ये 4 धावा दिल्यात लकीने. लकीचं पदार्पण क्रिकेटमध्ये फार कमी खेळाडू असे आहेत की ज्यांचे सुपूत देखील मैदानात खेळतात त्यांच्या समवेत. बाकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. कदाचित हा व्हाईट बॉल असावा. एक्स्ट्रा रन. एक्स्ट्रासने धावसंख्या जाऊन पोहोचले ते आता 25. श्रीलेवन गुडघे आणि श्री सिद्धिविनायक बीड दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयारीत राहा टॉससाठी. वेळ घेऊ नका जास्त. प्रवीणचा प्रयत्न होता लाजवाब डायू परंतु इथे त्याला चेंडू अडवता आला नाही. बॉल चाललाय सीमारेषा पार. चौकार. प्रयत्न होता प्रवीणचा परंतु हा चेंडू काही त्याला अडवता आला नाही. धावसंख्या जाऊन पोहोचले तिच्या एकूण चौकाराने 29 वरती. 5 विकेट गेल्यात परंतु धावा चांगल्यात. म्हणजे एखाद्याची गाडी आपण खुळखुळा पाहतो. हेमंत कालेकरने जर 3 षटकार मारले ना तर जयवंत सोनावले पप्पू शेठ सोनावले यांच्याकडून 3000. पुन्हा त्याच दिशेने परिणाम देखील कदाचित तेच असावेत. बॉल चाललाय सीमारेषा पार. आणखी एक महत्वाचा चौकार टीम अग्रिसेना भडवल टीम साठी. धावसंख्या 33. 33 धावा झाल्यात. खराब गोलंदाजी आणि त्याचा फायदा आणि नशिबाची साथही मिळते. बॅटची एज घेऊन बॉल परफेक्टली त्या गॅप मधून निघून गेला. चौकार. 33 धावा झाल्यात. 2 ओव्हरमध्ये 20 होत्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 13 आल्यात. लास्ट बॉल हेमंत ऑन स्ट्राइक.
चांगली फलंदाजी करतोय. पॉइंटच्या दिशेने तटवलाय बॉल. गॅप आहे. स्वीपर कव्हरचा फिल्डर तिथे पोहोचतोय. हातातून चेंडू निसटला. हेमंत कालेकरने मात्र 2 धाबा घेतल्या. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. भले 4 विकेट गेल्या असतील परंतु हेमंत कालेकरने आपला हा डाव हाती घेतलाय. धाव संख्येत आतापर्यंत 35. मगाशी जसा उल्लेख केला की एखाद्याची गाडी आपल्याला कुळकुळा वाटते त्याचं कारण एक आहे की तो भाई गतिरोधक जरी असला तरी सुद्धा स्पीड कमी करत नाही. भरे पाठ तुटले तरी चालतील. तसंच आहे अग्रिसेना बडवल संघाने देखील ठरवलंय पाठ तुटले तरी चालतील परंतु गाडीचं स्पीड काही कमी करायचं नाही. धावा कुठत राहायच्या विकेट गेल्या तरी चालतील. 3 ओव्हर 35 धावा. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 35 धावा. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 20 होत्या. तिसऱ्या षटकात 15 आल्या. नक्कीच हेमंत कालेकर डाव सावरतोय. आता डाव सावरावा लागेल तो शेवटच्या षटकात यश माळी आलाय. अग्रिसेना बडवल प्रयत्न होता मोठा फटका खेळण्याचा. कार्पेटच्या सहाय्याने बॉल निघाला मिड विकेटला. कदाचित हेमंतची विकेट ही गरजेची होती आणि ते रनआउटची विकेट. हेमंत कालेकर स्वस्तात बाद झाला कारण ज्याच्या बॅटमधून चौकार आले होते षटकार आले होते तो इथे रनआउटच्या स्वरूपात बाद झाला आहे. जावा पुन्हा एकदा खोदून काढला चेंडू वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने बॉल वेगाने ट्रॅव्हल झाला आहे. हातातून चेंडू निसटला. दुसरी धाव घ्यायची. धावतोय बॅटर आणि ते 2 धावा आणि ते कदाचित तिसरी झाली असती आणि आता 3 झाल्यात. खराब कामगिरी फिल्डिंग मध्ये. 3 धावा जोडल्या जातील आणि या 3 तिसरे पंच तिसऱ्या पंचांकडे रेफर करण्यात आलेलं आहे. एक्झॅक्टली अंपायर तुमचं म्हणणं काय तेही तिसऱ्या पंचांपर्यंत पोहोचवा म्हणजे तेही ते रेफर करतील. सर एक्झॅक्टली कशासाठी घेतलाय. बॅटर समोर आलाय की काय या गोष्टीसाठी. ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड.
तिसऱ्या पंचांचा मात्र इथे निर्णय आलेला आहे की 3 धावा मात्र इथे दिल्या जातील. 3 धावा धावफलकात जोडल्या जात आहेत आणि या 3 धावांच्या मदतीने स्कोर 39 धावा मात्र इथे जोडल्या गेलेल्या आहेत 39. आणि या धावा फार महत्वाचे आहेत. एक एक धाव इथे महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी. आगरी सेना बडवळ असू दे किंवा श्री खांबया प्रसन्न अधिरा 11 मार्केवाडी. बॅटची एज आणि बॉल पुन्हा एकदा चाललाय लॉंग स्टॉपला. आणखी एक चौकार मिळेल तो निश्चितच आगरी सेना बडवळ संघाला 4 धावा. मागे वळून पागले नाही. धावा ते करतच राहिले. लॉंग ऑनला फटका खेचलाय आणि तिथे खूप चांगला झेल. फलंदाज होईल मात्र बाद. चौकारानंतर आले इथे एक विकेट. हेमंत कालेकर काय खेळला या संपूर्ण मॅच मध्ये. त्याला इतर खेळाडूंची देखील साथ मिळाली. चला कॅप्टन टॉस साठी या. श्री 11 गुंडघे आणि त्यांच्या विरोधात 2 हात करेल श्री सिद्धिविनायक बीड. सेकंड राऊंडची लास्ट मॅच 4 ओव्हरची ती मॅच असेल. 43 धावा 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया कितपत टार्गेट सेट केलं जाणार आगरी सेना बडवल संघाकडून. महत्वाचे दोन्ही चेंडू आहेत. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न केलाय. हा जोरदार फटका होता. तपासलं जाईल. पाहूया एक्झॅक्टली पहिल्यांदा तपासलं जाईल परंतु हाताला जी इंजुरी झाली फर्स्ट एड बॉक्स असेल तर कृपया करून कारण रिलीज स्प्रे सेकंड रनला रनआउट आहे. सो एकच रन आहे फक्त. फर्स्ट एड बॉक्स किंवा रिलीज स्प्रे. चव्वेचाळीस धावा मात्र झालेल्या आहेत. आणि आता मला असं वाटतं की गोलंदाज अशक्य आहे त्याला गोलंदाजी करणं. जास्त इंजुरी नसावी हीच एक परमेश्वराचरणी प्रार्थना. हे खेळाडू म्हटल्यानंतर जिकरीचंच काम आहे. लास्ट बॉल 44 धावा. हा आणि हा चेंडू इथे निर्धाव टाकण्यात यश मिळालंय ते संदीपला. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 11च्या सरासरीने धावा झाल्या त्या 44 आणि आता 45 धावसंख्येचं टार्गेट 45 धावसंख्येचं टार्गेट सेट करण्यात आलंय आगरी सेना बडवल संघाकडून श्री खांबया प्रसन्न अधिरा 11 मार्केवाडीच्या विरोधात. 4 ओव्हर 45चं टार्गेट.
सिद्धिविनायक बीड संघाचा कॅप्टन टॉस साठी आपण या श्री 11 गुंडगे टीमचे कर्णधार आकाश या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबू धुरी या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबू धुरी म्हटलं ना तर गुंडगे संघ, गुंडग्याचा क्रिकेट म्हणजे गुंडग्याच्या क्रिकेटची ओळख म्हणजे बाबू धुरी. तर बाबू धुरी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित आहेत आणि सिद्धिविनायक बीड संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी यावं. टॉस आपण इथे करणार आहोत. मी टॉस करण्यासाठी संकेत माळी यांना आमंत्रित करेल. संकेत, आपण आता सेकंड राऊंडची सेकंड मॅच आहे त्याचा टॉस आपल्या शुभ हस्ते करावा. बीड टीमचे कॅप्टन आपण समोर यावं जिथे टॉस आपण करणार आहोत. चला, सलामीची जोडी मात्र लवकरात लवकर पाठवा. चार ओव्हर 44 धावा आणि 45 धावसंख्येचं टार्गेट आहे ते श्री खांबయ్య प्रसन्न अधिरा 11 मार्केवाडी संघाच्या विरोधात. दोन्ही कॅप्टन उपस्थित झालेत. निखिलच्या हस्ते आपण टॉस करतोय. खूप मेहनत त्याने या स्पर्धेसाठी घेतलेली आहे. 3 रात्र तो झोपला देखील नाही. टॉस इथून संपन्न होतोय. टॉस जिंकलाय श्री सिद्धिविनायक बीड टीमने. बॉलिंगचा निर्णय घेतला श्री सिद्धिविनायक बीड टीमने. फिल्डिंग ते करणार आहेत आणि बॅटिंग साठी इन्व्हाइट केलं ते मात्र श्री 11 गुंडगे टीमला. बाबू धुरी आपल्या टीमला सज्ज करा. समीर सोमने सरांचा आवाज तुम्ही ऐकत आहात आणि सरांना आपण देऊया विश्रांती. 45चं टार्गेट इथून सेट करण्यात आलेलं आहे. आज खरं तर आगरी सेना बडवल संघ सुरुवातीच्या ओव्हरमध्ये थोडा अडखळत होता, पण आता मात्र चांगल्या ट्रॅकवरती आला आणि मॅन ऑफ द सिरीजची बायसिकल या ठिकाणी तुम्ही बघू शकाल KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. शब्द फार महत्वाचा आहे, बाईक आणि बायसिकल. 45चं टार्गेट आहे. फलंदाज चेंडूची चेकिंग करा. लवकरात लवकर आपण मैदानावरती प्रवेश करा. सुंदर स्पर्धा, सुंदर नियोजन, नीटनेटकं आयोजन. स्पर्धेचे प्रमुख आयोजक सामाजिक कार्यकर्ते संजय कराळे साहेबांनी, त्याचबरोबर त्यांना खंबीर साथ आहे ती जांताराजा पिंपलोली आणि सायली 11 महालक्ष्मी तळवडे आणि तळवडे वाडी या 3 संघांची साथ आणि ग्रामपंचायत पिंपलोली परिसरातील सर्व नागरिकांचा सहभाग असणारी ही स्पर्धा. चला, फलंदाज इथून रवाना होतील जोरदार टाळ्यांच्या गजरात. सलामीची जोडी श्री खांबయ్య प्रसन्न अधिरा 11 मार्केवाडी टीमचे संदीप मार्के आणि दुसऱ्या बाजूला जीवन भगत. आजच्या रात्रीमध्ये जर कोणत्या संघाने पहिल्या राऊंडचा विचार केला तर सर्वात जास्त षटकार ठोकले असतील तर ते मात्र मार्केवाडी संघाने. आता बघायचं की आगरी सेना बडवलच्या विरोधात 30 रणनीती, तोच रवैया आणि त्याच गेम प्लॅनने संदीप मार्के आणि जीवन भगत या दोनही विस्फोटक फलंदाजांना इथून पाठवण्यात आलेला आहे. समोर येतो हेमंत काळेकर, आगरी सेना बडवल संघाचा हा विकेट टेकिंग बॉलर. द्वंद्व चांगलं रंगणार कारण एका बाजूला हेमंत काळेकर आणि त्याच्या विरोधात संदीप मार्के. आज ज्याने खरं तर तोडफोड बॅटिंग करत खरं तर 2 बाईकला खरं तर क्रॅश आणली तो मात्र संदीप. खोलात टाकला चेंडू हेमंत काळेकरने. पहिल्या धावसंख्येचा श्री गणेश. बॅक टू द बॉलर होता चेंडू. फिल्डिंगसाठी समोरून देखील खेळाडू येत होते पण हेमंत स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूपर्यंत पोहोचला. कुठली वेळ त्याने जाऊ दिला नाही. जीवन भगत. 45चा टार्गेट आहे. लक्ष 4 ओव्हरच्या मॅच मध्ये
11ची सरासरी म्हणजे मार्केवाडी संघाच्या फलंदाजांसाठी फक्त 2 फटक्यांचा गेम आहे. हेमंतचा हा चेंडू अलॉंग द कार्पेट ऑन साइडला डाईव्ह लगावण्याचा प्रयत्न झाला. चेंडू कपिलचा थ्रो धावा मिळतील 2. जीवन भगत संदीप मार्के ही जोडी जर का मैदानावरती राहिली, एकदा का दोघे सेट झाले तर मोठे मोठे षटकार ते इथे मारू शकतात. आणि हेमंत कालेकरची गोलंदाजी, आधी त्याने बॅटिंग केली, चौकार त्याने खेचले आणि आता गोलंदाजीसाठी आला आहे. जीवनच्या बॅट मधून चेंडू थेट स्टेज वरती ठोकलाय जीवन भगतने. सिक्सर, हा ताकदवर फलंदाज आहे, ठोकलाय षटकार. तीन बॉल आणि 9 धावा. जीवनसाठी हा चेंडू हेमंत कालेकरने बाहेरून आतमध्ये आणण्याचा प्रयत्न होता. स्टेजवरती जो षटकार आला ना, आयवा कॅच पकडण्यासाठी आमच्या छोट्या व्हॉलेंटियरने काय प्रयत्न केले. विकी गोडविंदे यांचं आगमन रात्रीचे 2 वाजता. 4 बॉल 9. जीवनचा हा शॉट समोर खेळाडू आहे, एकच धाव. 5 चेंडू संपले, धावा झाले त्या मात्र 10. 11चीच सरासरी आहे. 45चं टार्गेट आहे. कंपल्सरी चेसिंग असल्या कारणाने 1 धाव फक्त 11च्या सरासरीपेक्षा जास्त आहे. आणि 5 चेंडू समाप्त झाले आणि धावा फलकावरती 10. रिक्वायर्ड 100ची धावसंख्या आतापर्यंत चेस केलेली आहे टीम मार्केवाडीने. संदीप मार्के लास्ट बॉलसाठी. संदीपच्या बॅट मधून शॉट, संदीप मार्केचा आसमानी टोला, ठोकलाय संदीप मार्केने षटकार. अजित निकम सरांची ही सुंदर ऍक्शन. थँक्यू डीजे. खरं तर या वर्षी संदीप मार्केने भरपूर संघर्ष केलाय. कित्येक स्पर्धा तो खेळला, जीवन भगत कित्येक स्पर्धा खेळला, पण बॅट काही जे म्हणतो ना आपण की फलंदाची बॅट लागली की धावा तो करू शकतो, ती बॅट काही लागली नव्हती. आणि या स्पर्धेमध्ये तो सूर गवसलाय संदीप मार्के आणि जीवन भगतला. स्कोर झाला पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. हेमंत कालेकरचं षटक पूर्ण करत असताना धावा दिला त्याने टोटल 16. टार्गेट 45 आहे. 16 धावा आलेले आहेत, म्हणजे येणाऱ्या 18 बॉलमध्ये 29 धावसंख्येची गरज आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये अविनाश मिनमिनेला इथून आणण्यात आलंय. खरं तर हा फसवा चेंडू टाकण्यामध्ये माहीर असणारा गोलंदाज आहे. टीम आगरी सेना वडवळ संघाचा मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देखील राहिला होता अविनाश. पहिला चेंडू जीवन वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न, 3 स्टंपच्या समोर आला होता, मागे खेचण्याचा प्रयत्न होता जीवनचा, पण हा डॉट बॉल. 17 बॉल आणि 29ची गरज आहे. मार्केवाडी संघाचे फलंदाज सिंगल डबलचा फारसा गेम खेळत नाहीत, फक्त तोडफोड, हातोडा शॉट, षटकार ही त्यांची ओळख आहे, ही त्यांची खासियत आहे. आणि जीवन पुन्हा सज्ज होईल अविनाशच्या विरोधात. फटका जीवनचा, इथून मात्र कव्हरला बीट करत चेंडू दुसऱ्या धावेसाठी वेगवान धावला होता संदीप. गुड रनिंग बिटवीन द विकेट, सुंदर रनिंग. डगआउट मध्ये जेव्हा जेव्हा जीवन भगत आणि संदीप मार्के बॅटिंग करतात ना, नामदेव मार्के मात्र रिलॅक्स असतात. त्यांना माहिती आहे की संदीप आणि जीवन हे 2 हुकमी एक्के जर चालले, नामदेव मार्के यांच्या डोक्यावरती तेवढं टेन्शन नसतं, कारण दोघांची पार्टनरशिप आता जाऊन पोहोचली. 45चं चेसिंग असताना 18 धावा. बॅट ब्रश मागे चेंडू विकेट किपरचा हातात आहे, कुठलीही धाव मिळणार नाही. अविनाश मिनमिने कमबॅक करून देतोय टीम आगरी सेना बडवलसाठी, कारण गरज होती पुनरागमनाची. जिथे मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्यानंतर विकेटही आलेली नाहीये,
त्यामुळे या स्ट्रॉंग बॅटिंग लाईनला उद्ध्वस्त करण्यासाठी अविनाश आलाय, पण समोर जीवन चांगली बॅटिंग करतोय. जीवनचा शॉट समोरच्या दिशेला खोलून मारलाय साइड स्क्रीन वरती, हा षटकार. साठी धावा पाहिजेत 21. 14-21 हे समीकरण. अविनाश मिनमिने पाचवा चेंडू आणि यावेळेला बेल्स ऑफ, फलंदाज बाद. जीवन भगत दांडी गुल, बॅटर आउट. ओव्हरची लास्ट बॉल विशालचा फटका हवेत आहे. खेळाडू धावतायत. चेंडूच्या खाली कॅच ड्रॉप. कॅच इथून ड्रॉप झाली. चेंडू सीमा पार. विकेटही नाही आणि चौकार देखील आडला नाही. धावा मिळाल्या 4. ओव्हर मध्ये स्कोर झालाय श्री खांबाया प्रसन्न आदिरा 11 मार्केवाडी संघाचा. धावसंख्या 28. येणारे चेंडू 12. मॅच जिंकण्यासाठी धावा पाहिजे 17. जर का ही कॅच क्षेत्ररक्षक मनीष होता, रोहित होता त्या ठिकाणी, जर का रोहितने कॅच पकडली असती, विकेटही गेली असती, 4 धावा सुद्धा वाचल्या असत्या आणि थोडं प्रेशर देखील बनलं असतं. पण रोहितने खरं तर ही कॅच नव्हे तर 4 धावसंख्येचं संघासाठी फार मोठं नुकसान देखील झालं. आता सामना 12 बॉल कंपल्सरी 17चा. संदीप मार्के एका बाजूने उभा आहे. पहिल्या सामन्याचा हा हिरो. याही मॅच मध्ये संदीपने षटकार ठोकलाय. हा षटकारांसाठी ओळखला जाणारा खरं तर विस्फोटक बॅटर आहे. संदीपच्या आज बॅटिंगची धार मार्केवाडी संघासाठी खरं तर फार मी म्हणेल की लकी ठरतीये, कारण ज्याने वर्षभर एकही मॅन ऑफ द मॅच घेतली नव्हती, आज पहिली मॅन ऑफ द मॅच संदीप मार्केने माजी पंचायत समिती सदस्य चषकामध्ये मिळवली. आणि बऱ्याच दिवसानंतर संदीपच्या बॅटिंगचा जलवा आज बघायला मिळाला. आणि आता गोलंदाजीसाठी आगरी सेना भडवल टीम कडून गोलंदाज आलाय तो मात्र दत्ता उर्फ डीके. आणि डीके वर्सेस संदीप मार्के ही लढत पाहण्यासारखी राहील. डीडी वर्सेस संदीप मार्के ही लढत पाहण्यासारखी राहील. पहिला बॉल. 12 चेंडू 17ची गरज आहे संदीपसाठी. हा चेंडू होता. डीडी चांगले चेंडू टाकतो. डीडीने खरं तर बेकऱ्याच्या स्पर्धेमध्ये काय गोलंदाजी केली होती. आगरी सेना बडवल संघाने दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक, दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी जिंकली होती. हेमंत कालेकर बेस्ट बॉलर ठरला होता, पण त्याला साथ दिली होती गोलंदाजीमध्ये ती मात्र डीडीने. संदीप मार्केच्या हातातून बॅट निसटली आहे. अंपायर आमचे खरं तर या ठिकाणी थोडक्यात बचावले. थोडी ग्रीप तेवढी नव्हती आणि त्या कारणास्तव बॅटचा फ्लो किती असेल, स्पीड किती असेल, संदीपने चेंडू टाकल्यानंतर त्याच्यावरती किती पॉवर झोकली असेल. बॅट जवळपास 30 सर्कलच्या बाउंड्री पर्यंत, 30 सर्कल पार करून जवळपास गेली म्हणायला हरकत नाही.
तुम्हाला संदीप मार्केचा जर बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला तर तो षटकार गळ्याशिवाय चेंडू थांबणार नाही. 10 बॉल 17ची गरज आहे. सामना हळूहळू दोन्ही टीम कडे दोलायमान स्थितीमध्ये. 10-17 संदीप मार्केचा शॉट स्क्वेअर लेग मधून चेंडू ठोकलाय तो मात्र संदीपने चौकार. खतरनाक बॅटिंग संदीप मार्केची. आज गोलंदाजांवरती खरं तर बरसतोय. याही मॅच मध्ये अनस्टॉपेबल बॅटिंग तो इथे करतोय. आधीचाही सामना त्याने आपल्या बॅटिंगने फिनिश केला होता. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना तो ज्या हिमतीने बॅटिंग करतो तेवढ्याच दिलेरीने आणि ताकदीने डीडीलाही बॉलिंग करावी लागेल त्याच्या विरोधात. डीडीचा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये थोडं का होईना असं वाटलं की कदाचित यस यस पंचांचा निर्णय. लेग बायची धाव. एक सिंगल टोटल मध्ये ऍड होईल. स्कोर इथून वाढेल. 45चं चेसिंग आहे. धावा संख्येवरती आकडा आता बघू शकाल. धावा संख्या 33. 8 चेंडू 12 धावांची इथून गरज असणार टीम श्री खांबाया प्रसन्न आदिरा 11 मार्केवाडी संघाला. स्वप्नील शेठ कांबरी यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. 8 बॉल 12. बॅट ब्रश मागे चुकी केली हेमंत काळेकरने. चेंडू पोहोचला चौकार. आणि बघा त्या ठिकाणी जी महालक्ष्मी मावा कुल्फी आहे त्याच्या बाजूला एक बाईकची आय थिंक त्या ठिकाणी लाईट ऑन केलेली ती कृपया आपण बंद करावी विनंती आहे. जो कोणी प्रेक्षक असेल ज्याने ती लाईट ऑन केलेली आहे समोर बघा जिथे एंट्री गेट आहे. धावसंख्येमध्ये हा चौकार फार महत्वाचा ठरला आहे मार्केवाडी संघासाठी. फलंदाज आउट. स्वतः प्रामाणिकपणे त्याने सांगितलं की विशाल इथून बाद आहे. स्कोर 3 ओव्हरची इथून समाप्ती होत असताना धावा 37 जिंकण्यासाठी पाहिजेत. येणाऱ्या 6 बॉल मध्ये 8 धावांची गरज. 6 बॉल कंपल्सरी 8. साठी गोलंदाजी मार्क वरती आलाय तो आगरी सेना बडवल संघाचा कपिल झोमटे. दोनही अनुभवी खेळाडू आहेत. 6 बॉल 8चा हा सामना. चला यानंतर श्री 11 गुंडगे आणि सिद्धिविनायक बीड. बीड टीमने बॉलिंग स्वीकारली आहे. श्री 11 गुंडगे आपण बॅटिंग करणार आहात. दोन्ही टीम रेडी टू प्ले रहा. 6 बॉल 8. कपिल झोमटे इथून या धावा डिफेन्स करण्यासाठी उतरलाय तर समोर संदीप मार्के इन ऍक्शन.
पहिला बॉल संदीपचा फटका ऑन साइडला, खेळाडू दूर आहे, त्याचा फायदा घेतला जाईल का? पहिली कंप्लीट दुसरीसाठी धावलाय संदीप, पोहोचलाय. 2 धावा इथून पूर्ण. गुड रनिंग, गुड रनिंग. 2 धावा. आता 5 चेंडू 6. एका सिक्सरचा गेम आता राहिलाय खरं तर फलंदाजांसाठी, पण कपिल जोमटेच्या गोलंदाजीला विसरून चालणार नाही. पहिल्या फेरीमध्ये देखील त्याने जबरदस्त गोलंदाजी केली होती. आता देखील सामना वाचवण्यासाठी पूर्णपणे कॉन्फिडन्सने ओव्हर त्याने हातात घेतलेली आहे. आणि आता 5 चेंडू 6. मार्केवाडीकरांना असं वाटतं की संदीपने लवकर ही मॅच फिनिश करावी, पण समोर कपिलचं तेवढं तगडं आव्हान. 5-6 हवे ते चेंडू. जजमेंट, जजमेंट आणि कॅच पकडली डीडीने. संदीप इथून परतलाय, सामना पोहोचलाय 4 बॉल 6. आता मॅच बनतीये. दोनही टीम आता 50-50 सिच्युएशन मध्ये येत असताना 4 बॉल कंपल्सरी 6 धावांची गरज. याही मॅच मध्ये संदीप मार्के 13 धावांची इनिंग खेळून इथून बॅक टू द डगआउट होत असताना 3 मॅचचा फक्त काउंटिंग मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर या पारितोषिकांसाठी केलं जाणार आहे, याची सर्व संघांनी नोंद घ्यावी. 4 बॉल 6 ची गरज आहे. वैभव मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राइक तुम्ही त्यांना बघू शकाल. कपिलने हा खराब चेंडूचा मारा इथे केला. गरज नाहीये या मोमेंटला. 1 धाव महत्वाचे आणि अशा परिस्थितीमध्ये परिस्थितीला इथून कपिल झोमट्याचा हा वाईट बॉल विपक्षी टीमची ताकद वाढवणारा आहे. 4 बॉल 6 होता, 1 कमी झाली. 4 बॉल मध्ये पाहिजे धावा 5. वैभवसाठी हा चेंडू ऑन साइडला खेळायचा आहे. फटकावरती ताकद त्याला लावायची आहे. मग कपिल झोमट्याचा हा डॉट बॉल प्रत्येक येणारा डॉट बॉल श्री खांबाया प्रसन्न आदिरा 11 मार्केवाडी संघासाठी थोडा घातक ठरू शकतो, कारण चेंडू शिल्लक आहेत आता या मॅच मध्ये. 3 जिंकण्यासाठी धावा पाहिजेत, त्या मात्र 5. 3 बॉल 5. वैभवच्या बॅट मधून निघालेला हा स्ट्रोक, विजयाचा षटकार. जिंकलाय संघ. स्वप्नील शेठ कांबरी पुरस्कृत श्री कांबाया प्रसन्न आदिरा 11 मार्केवाडी संघ इथे विजयी झालाय. मॅच बॉल करत स्टेजकडे पाठवा. अभिनंदन आपण करू. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, खर तर मॅन ऑफ द मॅच पाहिलं गेलं ना तर बॅटिंग खर तर दोन्ही फलंदाजांनी अगदी आसपास धावा केलेल्या आहेत, पण पॉवर प्लेचं षटक ज्या कर्णधाराने टाकलं, विशालला 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. विशाल आपण ते कॅश प्राइज घेऊन जा. आणि 8 धावा 2 विकेट घेणारा गोलंदाज नामदेव मार्के ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. विशाल आपल्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यानंतर